श्री गणेशाय नमः. नमस्कार विद्यार्थी, मी महाजन एम एस, आपली इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी थिअरी विषयाची शिक्षिका. सर्वप्रथम आपले इयत्ता 12वीमध्ये स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी 3 बेसिक इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट शिकलो, इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रिकल मशीन. याचे सब्जेक्ट कोड आहेत FA, FB, FC. तरच आपण T4, T5, T6 असेही संबोधतो. तर यावर्षी आपल्याला हेच सब्जेक्ट आहेत. फक्त जे आपण गेल्या वर्षी शिकलो त्यामध्ये थोडी आणखीन माहिती किंवा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणूया आपण त्याला, ते आपल्याला यात शिकायचं आहे. तर आज हे पहिलं लेक्चर असल्यामुळे मी आपल्याला आज सिलॅबसचे इंट्रोडक्शन करून देणार आहे. सर्वप्रथम या तिन्ही पेपर्समध्ये आपल्याला जे काही या विषयांचा उद्देश आहे, सिलॅबसचा परिचय आहे, तेवढा मी आज करून देणार आहे आपल्याला. तर बघा, आपला जो इलेक्ट्रिकल वायरिंग हा जो सब्जेक्ट आहे, एक मिनिट, मेरा स्क्रीनवर आपल्या आपले जे सब्जेक्ट आहेत ते बघा. पहिला पेपर इलेक्ट्रिकल वायरिंग, दुसरा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, तिसरा इलेक्ट्रिकल मशीन. तर आपला हा जो आज पहिला आहे इलेक्ट्रिकल वायरिंग, त्याबद्दल मी सांगते. तर याचा इलेक्ट्रिकल वायरिंग शिकण्याचा तो मेन उद्देश आहे आपला. तर प्रामुख्याने आपल्याला इंडस्ट्रियल आणि कमर्शियल वायरिंग याबद्दलचे कौशल्य आणि त्याचे ज्ञान कसे मिळवता येईल याबद्दल माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर वेगवेगळे टूल्स कसे ओळखायचे, त्याचा वापर कसा करायचा, हे यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर प्लॅनिंग, एस्टिमेशन आणि कॉस्टिंग. इंडस्ट्रियल आणि कमर्शियल वायरिंग यांचं प्लॅनिंग कसं करायचं, अंदाजपत्रक कसं तयार करायचं, त्याची कॉस्ट कशी, किंमत कशी काढायची, या संदर्भात माहिती घ्यायची आहे. त्यानंतर विद्युत ऊर्जेची निर्मिती आणि पारेषण, जनरेशन आणि ट्रान्समिशन, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर HT आणि LT सबस्टेशन, हाय टेन्शन आणि लो टेन्शन सबस्टेशन, याबद्दल माहिती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप, इथे वापरण्यात येणारे टूल्स आणि त्यांचे वापर, याची माहिती आपल्याला इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये शिकायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपला जो यात पहिला टॉपिक असेल तो असेल इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंग. तर या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला मेन त्या विषयाचा इंडस्ट्रियल कमर्शियल वायरिंगबद्दलचा परिचय घ्यायचा आहे. नंतर लेआउटचा अभ्यास, वायरिंग डायग्राम, इंडस्ट्रियल वायरिंग, त्यानंतर रस्त्यावरील दिवे, विद्युत मंडळाची वायरिंग, त्याचे पॅनेल बोर्ड वायरिंग, सुरक्षा साधने, नंतर 3 फेज सप्लायची लोड बॅलन्सिंग, नंतर वायरिंगमध्ये निर्माण होणारे दोष, उपाय, याची माहिती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल वायरिंग संबंधित जे भारतीय विद्युत नियम आहेत ते शिकायचे आहेत. नंतर इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंगची मेगरने तपासणी कशी घ्यायची, हे सुद्धा या लेसनमध्ये आपल्याला शिकायचे आहे. त्याचप्रमाणे अर्थिंगचे प्रकार, अर्थिंगची गरज, या गोष्टी आपल्याला या पहिल्या टॉपिकमध्ये शिकायच्या. त्यानंतर आपला जो दुसरा टॉपिक असणार आहे, तर आपल्या दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे
आपल्या दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंगची प्लॅनिंग. तर यामध्ये देखील आपल्याला पहिलं आहे परिचय, त्यानंतर एस्टिमेशन, कॉस्टिंग व बिलिंग शिकायचे आहे. त्याचप्रमाणे एस्टिमेशनचे घटक, नंतर एस्टिमेशन व कॉस्टिंगचे प्रोफॉर्मर, त्यानंतर कॉस्टिंगचे घटक कोणकोणते असतील ते आपल्याला बघायचे आहे. नंतर मटेरियल, कामगार व इतर खर्च, कॉस्टिंगच्या पद्धती शिकायचे आहे. त्याचप्रमाणे इनव्हॉइसचे घटक, प्रोफॉर्मर व इनव्हॉइस टेंडर या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. नंतर आपला तिसरा टॉपिक जो असेल इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये, तो असेल विद्युत ऊर्जा निर्मिती व पारेषण. तर यामध्ये आपलं प्रथमतः आपण दैनंदिन जीवनामध्ये विद्युत शक्तीचे जे महत्त्व असेल ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मितीच्या पद्धती, जसे जलविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, अणुविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, सौर ऊर्जा निर्मिती केंद्र आणि पवन विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. त्याचप्रमाणे सहविद्युत म्हणजे को जनरेशन ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प, त्यांची आवश्यकता, त्यांचे प्रकार, टॉपिंग सायकल, बॉटमिंग सायकल याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे विद्युत शक्ती पारेषण प्रणाली व ट्रान्समिशन व्होल्टेज, ट्रान्समिशन लाईनसाठी वापरण्यात येणारे इन्सुलेटरचे प्रकार आपल्याला बघायचे आहे. लाइटिंग ॲरेस्टर्स बघायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला या तिसऱ्या टॉपिकमध्ये विद्युत ऊर्जेसंबंधित माहिती घ्यायची आहे. त्यानंतर आपला जो चौथा टॉपिक असणार आहे इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये, तो टॉपिक आहे उच्च दाब व कमी दाब सबस्टेशन, HT व LT सबस्टेशन. तर यामध्ये आपल्याला सुरक्षा साधने, या सबस्टेशन्समध्ये वापरण्यात येणारी वेगवेगळी सुरक्षा साधने, त्यानंतर स्विच गिअर्स, नंतर HT व LT सबस्टेशन याबद्दल माहिती, त्यांचे सिंगल लाईन डायग्राम, देखभाल तक्ता या गोष्टींची आपल्याला विस्तृतपणे माहिती घ्यायची आहे. त्यानंतर आपला पुढचा टॉपिक असणार आहे, पाचवा टॉपिक आहे, तो आहे इल्युमिनेशन, प्रकाशमान. यामध्ये आपल्याला निऑन साइन ट्यूब्स, त्यानंतर हॅलोजन लॅम्प, मर्क्युरी वेपर लॅम्प, सोडियम वेपर लॅम्प, मेटल हेलाइड लॅम्प, लाईट एमिटिंग डायोड्स, त्याचप्रमाणे डेकोरेशन लाइटिंग यांच्या डायग्राम्स, त्यांचे महत्त्व आणि त्याबद्दल विविध माहिती आपल्याला जाणून घ्यायची. त्यानंतर आपला जो पुढचा टॉपिक असेल, सहावा टॉपिक, तो आहे इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस, वर्कशॉप, प्रयोगशाळा व विशेष व्याख्यान. तर यामध्ये तुम्हाला टूल्सचे वर्गीकरण कसे करायचे, त्यानंतर इलेक्ट्रिकल हँड टूल्स, यांत्रिक हँड टूल्स, कटिंग व होल्डिंग टूल्स, इतर टूल्सचे उपयोग, मशीनचे उपयोग, इन्स्ट्रुमेंटचे उपयोग, साधनांची यादी, कच्चा माल, इलेक्ट्रिक प्रयोगशाळेची प्लॅनिंग लेआउट व सेटिंग, इलेक्ट्रिक वर्कशॉपची अपकीपिंग व सुरक्षा दक्षता व मोजमाप याचा अभ्यास आपल्याला यात करायचा आहे. तर अशा प्रकारे 6 टॉपिक आपल्याला या पेपर 1 मध्ये आहे. आता आपला पुढचा जो पेपर आहे, पेपर 2, FB, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. तर ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस शिकलो आहोत,
त्याचप्रमाणे यावर्षी आपल्याला इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जी गेल्या वर्षी नव्हती अशी अप्लायन्सेसची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर आपला इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हे शिकण्याचा उद्देश काय, तर वेगवेगळ्या कंट्रोल इक्विपमेंट्स त्यांचं कार्यतत्व, त्यांच्या वेगवेगळ्या टेस्टिंग समजून घेणे, त्याचप्रमाणे त्यांची रचना, त्यांचा उपयोग, इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेसचा उपयोग, त्यांचे कार्यतत्व, रचना इथे त्यांचा अभ्यास करणे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचे स्किल जाणून घेणे, त्यांच्या टेस्टिंग आणि त्यांच्या रिपेअर करणे. त्यानंतर स्टॅबिलायझर, मिक्सर, इन्व्हर्टर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, रूम कूलर, एअर कंडिशनर इत्यादींचं कार्यतत्व आणि रचना होते. आणि क्राफ्ट, क्रेन आणि लिफ्ट यांचे कार्य अभ्यास होत आहे. तर मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला विविध टॉपिक आहेत. एकूण 18 टॉपिक यामध्ये आपल्याला आहेत. तर त्यातला पहिला जो आहे तो आहे चाचणी उपकरणे व मूलभूत नियंत्रक उपकरणे. तर चाचणी उपकरणे म्हणजेच काय, टेस्टर, कंटिन्युटी टेस्टर, टेस्ट लॅम्प, ग्राउंडर इत्यादी. त्याचप्रमाणे मोजमापन उपकरणे म्हणजे काय, ओहममीटर, व्होल्टमीटर, ॲमीटर, पॉवर मीटर, एनर्जी मीटर, फ्रिक्वेन्सी मीटर, पॉवर फॅक्टर मीटर, KVA मीटर यांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे नियंत्रक उपकरणे यामध्ये येतात स्विच, फ्यूज, थर्मोस्टॅट, ओव्हरलोड रिले, MCB, ELCB. या सर्वांची माहिती आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये जाणून घ्यायची आहे. त्यानंतर आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे हीट कन्व्हेक्टर. हीट कन्व्हेक्टर. तर या हीट कन्व्हेक्टरमध्ये प्रामुख्याने आपल्याला त्याचं कार्यतत्व, त्याची रचना, कार्यरचना, त्याची ओव्हरऑलिंग व दक्षता या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. नंतर आपला तिसरा टॉपिक असणार इलेक्ट्रिकल हँड ड्रिल मशीन. यामध्ये देखील कार्यतत्व, ड्रिल मशीनचे भाग, त्याचे कार्य, त्याची मंडलाकृती, त्यानंतर ड्रिल मशीन फिरण्याची दिशा, त्याचे बदलण्याचे तंत्र, दक्षता, ट्रबल शूटिंग व रिपेअरिंग या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. आपला चौथा टॉपिक जो असेल तो पॉवर टूल्सची ओळख. पॉवर टूल्सची ओळख आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये करायची आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक कटर, त्यानंतर इलेक्ट्रिक ग्राइंडर, इलेक्ट्रिक हॅमर, चिपर यांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर पुढचं आहे साधारण ब्लेंडर, मिक्सर व फूड प्रोसेसर. त्यामध्ये लस्सी मेकर, फूड प्रोसेसर, ज्यूस संलग्न वस्तू, 1 व 3 गतीचे मिक्सर, मिक्सरचे सर्वसाधारण दोष, कारणे व उपाय, त्याचे टेस्टिंग व रिपेअरिंग, मिक्सर वापरताना घ्यावयाची दक्षता व काळजी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पुढचा 6वा टॉपिक असणार घरगुती व्हॅक्यूम क्लीनर. तर यामध्ये देखील कार्यतत्व, व्हॅक्यूम क्लीनरचे विविध प्रकार, व्हॅक्यूम क्लीनरसोबत वापरात येणारे पार्ट, सर्वसाधारण दोष,
त्याचे उपाय, टेस्टिंग व रिपेरिंग. त्याचप्रमाणे व्हॅक्यूम क्लीनर वापरताना घ्यावयाच्या दक्षता यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 7वा टॉपिक आहे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक फॅन्स. तर इलेक्ट्रिक फॅनमध्ये आपल्याला कार फॅन, केबिन फॅन, टेबल फॅन, पेडेस्टल फॅन, सिलिंग फॅन, ब्लो फॅन, एक्झॉस्ट फॅन, प्रेशर एअर फॅन या वेगवेगळ्या फॅनचा अभ्यास करायचा आहे. 8वा टॉपिक असेल डोमेस्टिक फ्लोर. तर या डोमेस्टिक फ्लोअरमध्ये आपल्याला फ्लोअर मिलची तपशील शिकायचा आहे. डोमेस्टिक फ्लोअर फिरण्याची दिशा बदलणे, त्यानंतर त्यामधील ट्रबल शूटिंग आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर 7वा टॉपिक असेल ट्रान्झिस्टर. तर आपल्याला या ट्रान्झिस्टरमध्ये प्रामुख्याने लाईट एमिटिंग डायोड, फोटो डायोड, त्यानंतर झिनर डायोड, PNP व NPN ट्रान्झिस्टरची जोडणी व CE ॲम्प्लिफायर म्हणजे कॉमन एमिटर ॲम्प्लिफायर, ट्रान्झिस्टर स्विच म्हणून त्याचा उपयोग, SCR, UJT, डायॅक, ट्रायॅक, LDR, रेजिस्टर व कलर कोड तक्ता, पोटेन्शियोमीटर, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर यांचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे आपला 10वा टॉपिक आहे हेअर ड्रायर. तर या हेअर ड्रायरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्सवर आधारित असलेले हेअर ड्रायर्सची माहिती घ्यायची आहे. नंतर पुढचा आपला 11वा टॉपिक असणार आहे इमर्जन्सी लाईट. तर या इमर्जन्सी लाईटमध्ये तुम्हाला LED, CFL, फ्लोरोसंट ट्यूब यांचा प्रकार याचा बेसिकली अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा 12वा टॉपिक असणार आहे रेफ्रिजरेटर. तर या रेफ्रिजरेटरमध्ये रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजर, रेफ्रिजरेटरचे भाग, तत्व, दोष कारणे, उपाय आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक असणार आपला वॉशिंग मशीन. तर वॉशिंग मशीनमध्ये साधारण वॉशिंग मशीन, ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन, एजिटेटर वॉशिंग मशीन, ड्रम प्रकारचे वॉशिंग मशीन, पल्सेटर प्रकारचे वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीनची विशिष्ट गुणधर्म इत्यादींचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा असणार टॉपिक रूम कूलर. रूम कूलरमध्ये पिलर प्रकारचा रूम कूलर, विंडो माउंटिंग प्रकारचा रूम कूलर, ब्लोअर प्रकारचा रूम कूलर, कार्यतत्व, सर्वसाधारण दोष, कारणे व त्याचे उपाय, तसेच कूलरचे इन्स्टॉलेशन, रूम कूलर वापरताना घ्यावयाची दक्षता याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. पुढचा आपला 15वा टॉपिक जो असणार तो आहे स्टॅबिलायझर, इन्व्हर्टर, होम प्रोटेक्टर व UPS. तर बघा स्टॅबिलायझर, इन्व्हर्टर, होम प्रोटेक्टर, UPS यामध्ये आपल्याला त्यांचे प्रकार, त्यानंतर त्यामध्ये त्यांच्या इंटरनल डायग्राम्स, त्यांच्या ठोकळाकृती या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपला 16वा टॉपिक असणार एअर कंडिशनर. तर एअर कंडिशनरमध्ये बेसिकली त्याची रचना, एअर कंडिशनरचे कार्य, दोष, कारणे व उपाय, त्याचे इन्स्टॉलेशन आणि त्याची दक्षता याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. नंतर पुढचा 17वा टॉपिक असणार आपला क्राफ्ट क्रेन व लिफ्ट. यामध्ये सुद्धा त्याचा मेन परिचय, त्यांच्या विविध डायग्राम्स, स्ट्रोक क्रेनचे भाग, कार्य, एलिव्हेटर, काउंटर माप, त्यांची वेगवेगळी रचना इत्यादींचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपला 18वा आणि शेवटचा जो टॉपिक असणार तो आहे प्रकल्प, प्रोजेक्ट. तर त्या प्रोजेक्ट कसा बनवायचा म्हणजे त्याचे शीर्षक,
उद्देश, टूल्स, मटेरियल, माहिती, रचना, त्याची मंडलाकृती, कार्यरचना, असेंब्लीची कृती, निरीक्षण, कल्पना, कौशल्य इत्यादींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. तर अशा प्रकारे आपला पेपर 2 इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस सगळे टॉपिक आपल्याला सांगून झाले आहे. आता आपला तिसरा जो टॉपिक आहे, तर तिसरा जो सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल मशीन FC. तर बघा, त्यामध्ये आपल्याला एकूण मेन 6 टॉपिक आहेत. त्याआधी मी तुम्हाला या पेपर 3चा इलेक्ट्रिकल मशीन्सचा शिकण्याचा उद्देश सांगून घेऊ इच्छिते. तर यामध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कन्स्ट्रक्शन, त्याची रचना, त्याचे कार्यतत्व हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला या विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे 3 फेज AC मोटर्सची रचना, त्याचे कार्यतत्व, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचप्रमाणे 3 फेज मोटरचे रिवाइंडिंग, नंतर इलेक्ट्रिकल पंप्सचे मेंटेनन्स आणि रिपेअर, त्यानंतर वेगवेगळे स्टार्टर्स आणि रिले सेटिंग्स यांची माहिती मिळवणे हा आपला एक मेन उद्देश असणार आहे. तर आपल्या पेपर 3 इलेक्ट्रिकल मशीनमध्ये आपले जे 6 टॉपिक आहेत त्यातला पहिला आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मर. तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला त्याचे कार्यतत्व, ट्रान्सफॉर्मरची रचना, ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन्स, डिस्ट्रीब्युशन व पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची टेस्टिंग व मेंटेनन्स यांचा अभ्यास करायचा आहे. आणि दुसरा जो टॉपिक आहे 3 फेज AC मोटर. तर या 3 फेज AC मोटरमध्ये आपल्याला त्या 3 फेज मोटरचे प्रकार, त्यांची रचना, पॉलीफेज मोटरचे कार्यतत्व, 3 फेज मोटरचे वेग नियंत्रण पद्धती, त्याचप्रमाणे 3 फेज मोटरची टेस्टिंग व रिपेअरिंग, इन्स्टॉलेशन व कमिशनिंग इत्यादी गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक असेल 3 फेज AC मोटर वाइंडिंग. तर त्यामध्ये आपल्याला वाइंडिंग संबंधीच्या महत्त्वाच्या व्याख्या, जसे इंडक्टर, टर्न, एंड टर्न, कॉईल लीड्स, कॉईल साईड, कंडक्टर, कॉईल एंड, कॉईल ग्रुप, कॉईल कनेक्शन, ग्रुप कनेक्शन, ॲडजस्टेबल पोल कनेक्शन, अल्टरनेटिव्ह पोल कनेक्शन, हाफ कॉईल वाइंडिंग, फुल कॉईल वाइंडिंग, सिंगल लेअर वाइंडिंग, डबल लेअर वाइंडिंग इत्यादी अनेक व्याख्या महत्त्वाच्या आपल्याला शिकायच्या आहेत. त्याचप्रमाणे वाइंडिंगचे प्रकार शिकायचे आहेत. मॉडर्न वाइंडिंग मशीनची ओळख, त्यानंतर AC मशीनची रिवाइंडिंगची कृती शिकायची आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा वाइंडिंग डाटा व त्याच्या आकृत्या आपल्याला शिकायच्या आहेत. चौथा आहे आपला कंट्रोल सर्किट. चौथा टॉपिक जो आहे तो आहे कंट्रोल सर्किट्स. तर या कंट्रोल सर्किट्समध्ये प्रामुख्याने आपल्याला बेसिक सर्किट्स जे आहेत ते शिकायचे आहेत. त्यानंतर स्विचेस, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्रकार, स्विचेसचे प्रकार, त्यांच्या आकृत्यांचा, वेगवेगळ्या आकृत्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यांचे रचना बघायच्या आहेत, त्यांचे वैशिष्ट्ये बघायचे आहेत, त्यानंतर त्याचे फायदे, तोटे, नंतर स्टार्टर संबंधी महत्त्वाच्या व्याख्या याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. पाचवा टॉपिक आहे इलेक्ट्रिक पंप. तर इलेक्ट्रिक पंप्समध्ये रेसिप्रोकेटिंग पंप, सेंट्रिफ्युगल पंप, सबमर्सिबल पंप यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये रेसिप्रोकेटिंग पंप, त्याचे कार्यतत्व, त्यानंतर त्याचं वर्गीकरण, ड्राईव्हचे प्रकार,
त्यांचे फायदे, त्यांची देखभाल इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे जो 6वा शेवटचा टॉपिक आहे तो आहे मोठा स्टार्टर व रिले सेटिंग. मोठा स्टार्टर व रिले सेटिंग. बघा विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपल्याला स्टार्टरची आवश्यकता का भासते या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर स्टार्टरमधील रिले सेटिंगची कृती आपल्याला शिकायची आहे. नंतर AC मोटार स्टार्टरची रचना, कार्यतत्त्व व उपयोग, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर, ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, रोटर रेझिस्टन्स स्टार्टर आणि मोबाईल रिमोट कंट्रोल स्टार्टर या स्टार्टर्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये स्टार्टरमधील महत्त्वाच्या व्याख्या जसे इचिंग, इन स्विच, त्यांचे वेगवेगळे पार्ट्स या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. त्याच्या आकृत्या अभ्यासायच्या आहेत, त्यांचे कार्य, तसेच या स्टार्टर्सचे फायदे, तोटे इत्यादी गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एवढा सिलेबस इयत्ता 12वीमध्ये शिकायचा आहे. तर आपण आता आणि आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छिते की आपली जी मार्किंग स्कीम आहे त्याबद्दल यावर्षी देखील तुम्हाला थेअरी 80 मार्कांची असणार, प्रॅक्टिकल 80 मार्कांचं. म्हणजे पेपर 1साठी 80 मार्कांची थेअरी, प्रॅक्टिकलसाठी 80 मार्कांची थेअरी, टर्मवर्क 10 मार्कांचं, प्रोजेक्ट 10 मार्क, इंडस्ट्रियल व्हिजिट 10 मार्क, OJT 10 मार्क, असे टोटल. असे प्रत्येक सब्जेक्टला 200-200 मार्क आपल्या इलेक्ट्रिकलच्या विषयांसाठी. आणि या व्यतिरिक्त आपले मराठी, इंग्लिश, GFC, पर्यावरण, PT हे विषय असणार आहे. तर आपण आता नेक्स्ट लेक्चरपासून 1 बाय 1 टॉपिक चालू करणार आहोत. आणि अशा प्रकारे तुम्ही शांततेने आपले लेक्चर ऐकावे न चुकता आणि आपली प्रेझेंटी मला दर्शवावी अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि टेक्स्टबुकबद्दल सांगायचं म्हटलं तर तसे PDF फाईल आपण टाकलेले आहेत आपल्या ग्रुपला, तर ते आपण बघून घ्यावे एकदा. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरपासून 1 बाय 1 टॉपिक शिकवायला मिळणार.